हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल. आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. कारण बरेचसे कमेंट्स येत असतात की नवीन डिझाईन सांग, आणि त्याबरोबर मी टाकण्याचा प्रयत्नही करत असते. आणि आजची सुद्धा डिझाईन खूप सुंदर युनिक आहे आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. कारण होतं काय की त्याच डिझाईन बघून आपल्याला सुद्धा कळत नाही की डिझाईन कशी बनवावी. त्याचबरोबर मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूप सोपं जाईल. त्याचबरोबर खूप काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे फिनिशिंगसाठीच्या, तर त्या नक्की फॉलो करा. म्हणजे तुम्हाला ही डिझाईन फक्त बनवणंच नाही, तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपी जाईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि बघा हा आहे ब्लाऊजचा काठ. खरं तर ज्यावेळेस आपण साठी काठ कट करतो तर अशा वेळेस खूप कमी काठ उरतो आणि बऱ्याचदा आपल्याला कमी काठापासून ब्लाऊजला बॅकनेक डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. तर आजची ही जी काही डिझाईन आहे, खरं तर आपण एकदम छोट्याशा काठापासूनच ही डिझाईन बनवणार आहोत. वेगळी लेटेस्ट ट्रेंडिंग असं खरं तर त्याचं लुक येणार आहे. आणि इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट कट केलेला आहे. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. तर ब्लाऊजची उंची होती 13, 1 इंच मार्जिन असं टोटल 14 इंचाला मार्किंग केली. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर. एवढंच नाही, त्याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 घेतला. 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. आणि इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच मार्जिन. सो असं टोटल 10 ला म्हणजे 10 छातीची घडी घेऊन आपण हा बॅक पार्ट संपूर्ण इथे कटिंग करून घेतलेला आहे. सो आता मी मेन फॅब्रिक साईडला ठेवते आणि जे काही आपला अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो इथे घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आपण अस्तरच्या बॅक पार्टवर याची जी काही मार्किंग कटिंग आहे सो ती करणार आहोत. तर खरं तर वरच्या साईडला 2.5 इंच गळा रुंदीची आपण ऑलरेडी इथे मार्किंग केलेली आहे. सो खालच्या साईडला आता आपल्याला जो काही गळा आहे तर त्याची मार्किंग करायची आहे. सो बघा, मग हा जो काही गळा आहे खरं तर त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं. त्याचबरोबर आता काठाची उंची किती आहे त्यावर सुद्धा डिपेंड आहे, कारण की काठ पण आपल्याला कमी पुरायला नको. सो एकदा मी चेक करून घेतलं आणि एक साधारणतः थोडंसं मार्किंग करून ठेवलेलं आहे. तर बघा, मग 9.5 इथे खरं तर गळा आहे, अर्धा इंच मार्जिन असं टोटल 10 इंचाला पण इथे मार्किंग करून घेतली. त्यानंतर 2.5 इंच आडवी पुन्हा गळा रुंदीची एक मार्किंग करून घ्यायची आणि पट्टीच्या सहाय्याने खरंच आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून हा बॉक्स इथे काढून घ्यायचा आहे. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी या पद्धतीने आपल्याला चौकोनी बॉक्स ड्रॉ करावा लागतो आणि त्यानंतरच मग जो काही गळा असेल तर त्याचा शेप आपण इथे ड्रॉ करत असतो. आता एवढं झाल्यानंतर पहिली मार्किंग ती म्हणजे शोल्डर पासून खाली आपल्याला 2.5 किंवा 3 इंचावर करायची आहे. तर इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते आणि त्याआधी खाली पण मी 2.5 इंचाची एक मार्किंग करून ठेवली. तर बघा, इथे 3 ला मार्किंग केलेली आहे आणि पट्टीच्या सहाय्याने इथे लाईन ड्रॉ करायची. सो आता इथून गोलाकार शेप आपण इथपर्यंतच ड्रॉ केलेला आहे आणि तिथून कंटिन्यू आता आपल्याला जो काही आपला शेप आहे तर तो ड्रॉ करायचा आहे. आता तो किती डीप हवा आहे तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. आणि इथली जी काही रुंदी आहे तर ती मी 2 घेतलेली आहे, म्हणजे टोटल ती 4 इंचाची येईल. ठीक आहे. तर हा शेप मी ड्रॉ केला, तर तो अजून मला थोडासा डीप हवा आहे. सो त्यामुळे मी किंचितसा बाहेरून घेतला आणि आता जो काही मी थोडासा डार्क करत आहे तर तो आहे आपला फायनल शेप. तर हा जो काही आकार आहे खरं तर हा कॅनव्हास वर लावून सुद्धा आपण हा स्टिच करू शकतो, पण बिना कॅनव्हासच खरं तर आपण हा गळ्याची डिझाईन इथे बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी आता जी काही मार्किंग आहे ना तर तिथे आपण कटिंग करूया. तर बघा, इथून इथपर्यंत, त्यानंतर इथून बरोबर जो कडेकडेचा शेप आहे, यापेक्षा तुम्हाला अजून डीप हवं असेल तर तुम्ही डीप घेऊ शकतात, बट एवढं सुद्धा सफिशियंट आहे. सो इट्स ओके. सो मी ते कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे.
त्यासाठी सगळ्यात आधी ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि हे दोन पार्ट्स बघा या पद्धतीने दोन वेगवेगळ्या साईडला ठेवायचे आणि इथे पिन पण लावून घ्यायची, जेणेकरून स्टिचिंग करताना ते हलणार नाही आणि आपल्याला वर खाली किंवा कमी जास्त व्हायला नको खरं तर यासाठी. सो मग इकडच्या साईडला पण बघा मी इथे पिन लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण खालच्या साईडने स्टार्ट करणार आहोत. तर खाली फक्त म्हणजे कमरेच्या साईडला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे आणि तिथून वरती जो काही आपला शेप स्टार्ट होतोय तर तिथे आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा शेप इथे येणार आहे, कारण इथे कॅनव्हास पेपर आपण यूज केलेला नाहीये. त्यामुळे अगदी सावकाशपणे काळजीपूर्वक बरोबर शेपच्या कडेकडेने पाव इंच असं एकसारखं खरं तर मार्जिन ठेवत आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे. इथे हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो तो तुम्ही लक्षात राहू द्या. कानाकोपऱ्यावर सुद्धा एकसारखंच मार्जिन राहील याची सुद्धा काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. सो बघा एका साईडचं फायनली आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. सो कंटिन्यू सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या पार्टला पण टीप मारायची आहे. आता इथे आपण वरच्या साईडने स्टार्ट करणार आहोत. तर बघा वरच्या साईडने आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे. बघा इथपर्यंत आलं की इथून बरोबर कानाकोपरा व्यवस्थित येईल याची काळजी घेत व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडत पकडत खरं तर इथे मी टीप मारून घेत आहे. हा पॉइंट मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण मार्जिन जर कमी जास्त झालं तर पूर्ण आपल्या गळ्याचा शेपच बदलणार आहे आणि कमरेच्या साईडने कंटिन्यू पुन्हा आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून एक सिंपल टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की जो काही आपला ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा म्हणजे मेन फॅब्रिकचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. सो बघा मग कटिंग करताना सगळंच आपल्याला कट करायचं आहे, म्हणजे गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तो सुद्धा आणि कमरेच्या साईडचा. त्यानंतर साईड पार्टचा वगैरे लगेच करायचं नाही, सो ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. सो एवढं झाल्यानंतर आपल्याला आता इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे पार्ट सरळ करू तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावे, त्याचबरोबर त्याचे कानाकोपरे व्यवस्थित बाहेर यावे आणि जसा आपण शेप इथे ड्रॉ केलेला आहे तसाच तो रेडी व्हावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे. सो अगदी काळजीपूर्वक खरं तर इथे आपल्याला इथे छोटे छोटे कट्स मारायचे, कारण बऱ्याचदा गडबडीत ब्लाऊजला सुद्धा कट्स जाऊ शकतात, सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला हे पार्ट सरळ करायचे आहे. कानाकोपऱ्या व्यवस्थित अलगद अलगद प्रेस करून काढायचं आहे. खूप जोरात प्रेस केलं की ते लगेच फाटू शकतं, सो तेवढी काळजी खरं तर इथे आपल्याला घ्यायची आहे. आणि तुमच्या इथे लक्षात येईल की अगदी काळजीपूर्वक खरं तर बघा इथे मी हे व्यवस्थित करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. त्या मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा छोट्या मोठ्या चुकांमुळे आपली ब्लाऊजची सगळी फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊन देऊ नका आणि तुमच्या लक्षात येईल की शेप किती प्रॉपर परफेक्ट आलाय. कंटिन्यू लगेचच दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि खरं तर तुमच्या लक्षात येईल की मी अतिशय सावकाश इथे तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने सहज स्टिच करता यावं खरं तर यासाठी. सो बघा मग दोन्ही पण पार्ट्स एकदम छान असे शेप आपले रेडी झालेले आहे. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा पॉइंट इथे मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर कुठेही असं मी म्हटल्याप्रमाणे वरखाली सुद्धा होऊ देऊ नका. आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कट करून परफेक्ट मापाचे आपल्याला इथे हे पार्ट्स रेडी करून घ्यायचे आहेत. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना इझी जावं यासाठी. सो फायनली मग आपण हे दोन्ही पण पार्ट्स एकदम मस्त प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी करून घेतलेले आहे. त्यानंतर आतमधला जो काही छोटासा पॅच होता तर तो आता आपण इथे रेडी करून घेऊयात. सो त्यासाठी आपल्याला अस्तर सुद्धा लागणार आहे. एवढंच नाही तर ते थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून खरंच आपल्याला इथे कट करायचं आहे. तर एक्झॅक्टली खालीवर जी मार्किंग होती ती केलेली आहे, तिथे फक्त पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे, साईडनी 1 इंच. तर अशा पद्धतीने हा अस्तरचा पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला. त्यानंतर हा जो काही काठ आहे तर हा सरळ ठेवायचा आहे. त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आणि वरच्या आणि खालच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढा मार्जिन ठेवून सिंपल अशी आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे.
फक्त मार्जिन व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे. त्यानंतर किंचितचा काट एक्स्ट्रा आहे तर तो इथे मी कट करून घेतलेला आहे आणि हे पार्ट आपल्याला या पद्धतीने सरळ करून इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा मग इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसता कामा नये, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा. त्यानंतर साईडने सुद्धा बघा मी टिप देऊन घेते, म्हणजे तिथून सुद्धा आपला पॅच व्यवस्थित पॅक होईल आणि नंतर तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही. आणि हे मी कट करून घेतलेला आहे. आता हा तयार झालेला जो काही छोटासा पॅच आहे त्याची सेंटर पॉईंटची मार्किंग केली. त्यानंतर साईडनी बरोबर 2-2 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे खाली आणि वर, कारण की तुम्हाला माहित आहे आपण सेंटर पासून 2 इंचाची मार्किंग केली होती. सो 4 इंचाचा आपण इथे हा पार्ट खरं तर आपण बॉक्स ड्रॉ केला. त्यानंतर हा मधला कटिंगच्या वेळेचा जो काही पार्ट होता तर तो ठेवून साईडनी मार्किंग करून घेतली. त्यानंतर हे बरोबर तिथे मॅच होत आहे की नाही हे आपल्याला इथे ह्या पद्धतीने चेक करायचं आहे बघा. आणि बरोबर त्याच मार्किंगवर आपल्याला हे जोडून घ्यायचं. स्टार्टिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित जसा शेप आहे तसंच आपल्याला इथे टिप मारून हा छोटासा काठाचा पॅच तिथे जॉईन करायचा. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आता आपण इथे जॉईन करून घेऊयात. जसा आधीचा केला सेम त्याच पद्धतीने आणि तिथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज कितीही यूज झाला तरी तिथून शिलाई निघायला नको, खरं तर यासाठी. आणि बघा मग फायनली प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे हा छोटासा पॅच काठाचा लावून घेतलेला आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की एवढूसा जरी काठ तुमचा उरलेला असेल तरी सुद्धा तुम्ही ही डिझाईन इझिली बनवू शकता. त्यानंतर इथे आपल्याला छोटीशी एक लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. मी एकदम छोटीशी बारीक अशी गोल्डन घेतलेली आहे आणि ज्या कलरची लेस असेल शक्य असल्यास त्याच कलरचा धागा यूज करायचा, जेणेकरून आपली फिनिशिंग खूप सुंदर येते. सो त्यामुळे मी इथे गोल्डन कलरचा धागा ओवून घेतलेला आहे आणि आता ही लेस इथे लावून घेते. सो बघा मग आता इथून स्टार्ट करायचं आहे. मी एकदम छोटीशी बारीक लेस घेतलेली आहे. तुम्हाला जर थोडीशी ब्रॉड यूज करायची असेल तर तुम्ही इथे करू शकता. त्याचबरोबर कानाकोपऱ्यावर ती लेस आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की असा आपला गळ्याचा शेप खूप सुंदर येतो, पण लेस प्रॉपर न लागलं गेल्यामुळे आपलं जे काही शेप आहे तर तो सगळा बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी काळजीपूर्वक खरं तर आपल्याला ह्या गळ्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे. जसा शेप आहे तसंच व्यवस्थित. आणि इथे मी कट केलेला आहे, थोडंसं फोल्डिंग पुरता फक्त ठेवलेला आहे आणि ह्या लेसला डबल टिप म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा टिप मारून घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते की लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टिप मारायचे. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, त्यानंतर ती वरच्या साईडने कुठेही तरंगत वगैरे नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो त्यामुळे मग शक्य असल्यास मी तर म्हणेल आवर्जून तुम्ही जी पण लेस असेल त्याला दोन्ही साईडने शक्यतो टीप देऊन घ्यायची. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आता आपण लेस लावून घेऊयात. सो त्याच्या कमरेच्या साईडलाच स्टार्टिंगलाच ती व्यवस्थित फोल्ड करून घेतलेली आहे आणि जसा जसा शेप आहे तसं तसं अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण ही लेस लावून घेऊयात. मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा त्या कानाकोपऱ्यावर ती अशी फोल्ड करून लावायची आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित छान अशी यावी आणि गळ्याचा आकार आपला जसा आहे तसाच यावा. यासाठी एक्स्ट्राची लेस मी कट केली आणि इथे सुद्धा दुसऱ्या साईडने सुद्धा टिप टाकून घेत आहे, अगदी काळजीपूर्वक खरं तर. ठीक आहे. सो बघा मग फायनली आता आपण इथे दोन्ही साईडनी छान प्रॉपर फिनिशिंग सहित लेस लावून घेतलेली आहे. शेप वगैरे एकदम छान असे मेंटेन राहिलेले आहे. त्यानंतर बॅक साईडला आता आपण सिंपल असे टक्स टाकून घेऊयात. सो बघा मग इथे आपल्याला साधारणतः सेंटर पासून 4.5 इंचाला मार्किंग करायची आणि उभा 4 इंचाच्या टक्सची मी मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा मार्किंग केली. जी मार्किंग होती बरोबर त्यावरच या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स इथे टाकायचा आहे. टक्सला मी डबल टिप द्यायची आहे. स्टार्टिंगला एंडिंगला सुद्धा तो व्यवस्थित लॉक करायचा, जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि आपला ब्लाऊज लवकर खराब व्हायला नको. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा इथे व्यवस्थित डबल टिप देऊन टक्स टाकायचे आहे. टक्स हे नेहमी तिरके असतात आणि स्टार्टिंगला अर्धा इंचाचं मार्जिन पकडलेलं आहे. सो फायनली दोन्ही साईडने एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण बॅक साईडचे टक्स टाकून घेतलेले आहे. त्यानंतर इथे आपल्याला रेडीमेड गोल्डन नॉट लावायचे आहे. सो एका ब्लाऊज साठी आपल्याला 1 मीटर नॉट सफिशियंट असते. सो त्यामुळे मग मी इथे 1 मीटर कट करून घेतलेली आहे. गळ्याचा मधला जो काही कपडा होता खरं तर त्याचंच फॅब्रिक इथे मी घेतलेलं आहे, म्हणजे ते वेस्ट पण व्हायला नको. आणि खरं तर आपल्याला एकदम सिंपल असे त्रिकोणी लटकन बनवायचं आहे, पण आपण हे 2 लेअर मध्ये बनवत आहोत, जेणेकरून ते छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावे. त्यासाठी शक्य असल्यास डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून ते निघायला नको.
सो सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण बघा ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि आता हे छोटेसे सिंपल त्रिकोण ह्या पद्धतीने सरळ करून घेऊयात. तर बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग आहेत. एकदम छान नाजूकसे लटकन इथे रेडी झालेले आहेत. तुम्हाला जर रेडीमेड लावायचे असेल तर तुम्ही रेडीमेड लावू शकतात किंवा फॅब्रिक पासून सुद्धा खूप छान असे डिझायनर लटकन सुद्धा बनवू शकतात. बट इथे सिंपलच हवे होतं, सो त्यामुळे मग मी ते सिंपल बनवलेले आहे. छान छान डिझायनर लटकनचे व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेले आहेत. सो बघा मग फायनली किती छान असं परफेक्ट आपण तिथे ते नॉट सुद्धा लावून घेतलेले आहे. आता मी बांधून दाखवते. आणि खरं तर फायनली आपला खूप सुंदर असा इथे हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. सो एकदा जवळून लुक दाखवते बघा. छान छोटेसे नाजूकसे फॅब्रिक लटकन, मध्ये लावलेला हा काठ आणि खूप सुंदर असा हा गळ्याचा शेप, फिनिशिंग आणि लेस. याचाच अर्थ खूप छान झटपट अगदी छोट्याशा काठापासून आपण ही खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली काठापासूनची ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे. सो ही जी काही ब्लाउज डिझाईन आहे तर ही तुम्ही तुमच्या काठपदर साडीवर किंवा पैठणी साडीवर कशावरही बनवू शकता. आणि ज्याचा काठ खूप कमी उरलेला असेल पण जर कस्टमरला किंवा तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर ही डिझाईन तुम्ही इझिली बनवू शकतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची पद्धत खूप सोपी आहे. कॅनव्हास पेपर न यूज करता सुद्धा इतकी छान प्रॉपर फिनिशिंग सहित ही डिझाईन होऊ शकते. सो आज ही मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि नक्कीच या छानशा ब्लाउज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी छानशी ट्रेंडिंग ही ब्लाउज डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. तर बघा मग फायनली आज मी तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे आय होप सो ते तुम्हाला लक्षात आलेलं असेल. तसंही मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा सांगितलेलं आहे, जेणेकरून जरी बायचान्स तुम्ही कुणी नवीन शिकत असेल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे. सो चला मग असं नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.